देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीडच्या अंबेजोगाईमध्ये कृषी महाविद्यालयामध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली आहे। मात्र ही सभा ऐकल्याच्या नंतर जे मतदार जे आहेत ते आपल्या गावाकडे रवाना होत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। एकंदरीत काय वाटतं, काय होईल वाटतंय बाबा, काय होईल, काय होईल, काय पंकजा ताई ते बर कोणकोणते काम वगैरे केलेत अलीकडे या? विरोधक ती म्हणतायत की रेल्वे आणखीनही रेल्वेचं काम पूर्ण झालं नाही। 50 वर्ष कमीत कमी 50 किलोमीटर तर झालं आमच्या गावापर्यंत झालंय का नाही पूर्ण पडलंय। काय वेगळं पण नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काय वाटलं तुम्हाला? ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही, देशाची निवडणूक आहे। देशाचा नेता जे सर्व जणाला सामावून नेतो, मोदी साहेबाचं 10 वर्षाचं काम आहे जे सर्जिकल केलं। आता कुणी हल्ला केला का भारतावर? नाही। मग मुद्रा बँकेचं कर्ज 10 लाखाच्या ऐवजी 20 लाख केलं। हे मोदीचे जे योजना आहेत त्या जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा जनतेनं आणि पंकजा ताईला निवडून द्यावं। जातीपातीचं राजकारण होईल का? नाही होणार। कसं काय नाही होणार? सध्या सर्वसामान्य लोकांना काही नाही, काहीतरी 10-5 लोक त्याच्यामध्ये करते, फक्त 10-5 लोक, इतर लोकांना जातीपातीचा हे नाही, विषय नाही। सर्व गुन्हे गोविंदान राहणार एकमेकाला पंकजा होईल तेवढं खेड्यामध्ये जास्त राहणार। प्रीतम मुंडेपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील का पंकजा मुंडे? का कमी येतील? 100% सर्व एकदम बहुमताने विजय। कोणत्या कोणत्या कामावर? सगळ्या एकाच जलजीवनचं ताईने एकदम मस्त काम केले। ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा मस्त काम केले, पालकमंत्री होते तेव्हाही मस्त काम केले आणि आता दिल्लीत गेले त्यापेक्षा भारी करतात। त्यांना आपण संधी द्यायलाच काय वाटतंय? धनंजय मुंडे म्हणाले होते की ही निवडणूक थोडी अवघड जातीये, आता नेत्यांनाच वाटायला लागली, पंकजा मुंडेंना देखील वाटायला लागली ही थोडी निवडणूक अवघड। तुम्हाला मतदार नात्यानं किंवा कार्यकर्ते नात्यानं अवघड वाटते का? संपूर्ण जनता ताईच्या पाठीमागे होती आणि ताई बीड जिल्ह्याचा विकास जरूर करतील हेच जनतेला माहिती, उमेदवार कोणी करणार नाही। काय आज वेगळं पण काय वाटलं भाषणामध्ये मोदींच्या आणि पंकजा मुंडेंच्या भाषणामध्ये? काय वाटलं वेगळं पण? चांगलं भाषण केलं। काय काय वेगळं पण काय वाटलं तुम्हाला त्यांच्यातला सर्वात मोठा आवडलेला? या ठिकाणी मोठा मुद्दा म्हणजे पंकजा ताईची ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित आहे। हा जे पुढचा जे सभा घेणं हे जे आहे एक धगधगी लोक 5 वर्षामध्ये त्यांचे प्रश्न सुटले गेलेत का? सुटलेले आहेत आणि आज सुटण्यासाठी नरेंद्रजी बरेच सर्वसामान्य लोक म्हणतायत, शेतकरी म्हणतात की आमच्या पिकाला वगैरे भाव नाही, त्या संदर्भात दुष्काळ आहे, पाऊसच नाही, नैसर्गिक आपत्ती तर तुमच्या शेतीमालाला भाव निसर्गाची जर पिकलं तर विकणार आहे, पिकलं तर 100% विकल ना। मोदीला साध्य 100% पाऊस सुद्धा पडेल। आजची जी विजयी सभा आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची लेख महाराष्ट्राची 100% मंत्री आणि केंद्रामध्ये मंत्री दिसणार आहे। विरोधक असं देखील म्हणतायत की जे रासायनिक खताचे भाव आहेत हे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढले। विरोधकच कोण आहेत? जो विरोध करतो तो यांच्याच कळपामध्ये दिसतोय ना। आज आम्हालाच कळना विरोधक कोण आणि आपला कोण। ज्याच्या विरोधात घोषणा द्यायला गेला तर तो आपल्या बरोबरच घोषणा देतोय, विरोधकाच राहिलेला आहे। धनंजय मुंडे बजरंग बाप्पा सोनवणेला चंदन चोर म्हणाले। 2 दिवसापूर्वी 2 कोटी चंदन सापडलं म्हणले लोक। आता ते आम्हाला माहित नाही चंदन कसं असतं, कुठं असतं। आमच्याकडे तर झाडच नाही चंदनाचं, दुष्काळी भाग असल्यामुळं मी सांगतो तुम्हाला, मी केस तालुक्यातला सांगतो तुम्हाला काय पाहिजे। चंदन असते त्याला कापी धनंजय मुंडे बजरंग बाप्पा सोनवणेला गुपित कधी तुम्हाला कळणार नाही। गुपित असतं कारखाना कसा उभारला, डांबर कसं गेलं, रोड साफ कसे झाले, लोकांचे शिक्षण शिक्षण सभापती असताना किती 50 घेतले का लाख घेतले, गावाचे रस्ते डांबरीकरण कुठं गायब झालं, ही कागदोपत्रीच निष्ठ झालं, हे तुम्ही विचारायला पाहिजे। बजरंग बाप्पांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा माणूस वर जातो।
उसाला 100 रुपये भाव वाढून दिला आणि इकडे ट्रकला 1-1 टन 2-2 टन ऊस मारला शेतकऱ्याचा. ही शेतकऱ्याची व्यथा ही दिसली नाही त्याला. आणि शेतकरी पुत्र म्हणतो जो स्वतःला शेतकरी पुत्र हे सर्व तुम्ही ऊस जनता आहे. उत्पादक शेतकरी आहेत का? हा मी आहे की मी आहे ना. माझा 60,000 रुपये गेले 2 एकर ऊसाला. त्यांच्या ऊस दिला जागा मी केस तालुक्यातला ऊस उत्पादक 10 एकर ऊस आहे माझा. मी सांगतो तुम्हाला व्यथा काय असते ती. वेगवेगळ्या मतदारसंघात बजरंग बाप्पा सोनवणे बाकीचं सांगू नका. मी सांगतो त्या इतिहास सांगा केस तालुक्यातला की बाबा सर्वसामान्य माणसाला कसं सांभाळावं लागतंय, काय करावं लागतंय. काम पडे की खांद्यावर हात, खांब पडे की मराठा जात. आम्ही बी म्हणजे मराठीच बजरंग बाप्पा सोनवणे आम्ही बी फक्त कामापुरतं वापर करतात असं म्हणायचं वापर. तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो यमराज ठाकरे आहे का मुंबईचा यमराज ठाकरे कोविडच्या काळामध्ये झोपी गेलता रथ पांघरून आणि पुन्हा जागा झाला. त्याच्या नादाला हे राहुल केतू सेनेचं साडेसाती ही कोणची शरद पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी ती शरद पवारची आणि ही राहुल केतू सेनी लक्षात घ्या. ही सांगू नका. शहराचं काम शहरात कोणतं मराठ्याचं गाव आहे कोणतं वांजार आहे काय तरुणांच्या काही प्रश्न मार्गी लागलेत का? लागलेत का? काय विरोधक म्हणतायत की तरुणांना रोजगार उपलब्ध झाले नाहीत, नोकऱ्या उपलब्ध झाल्या. विकासावर बोला म्हणा त्यांना. हा विकास केला जातीवर उपयोग नसतो बोलले ताईच्या मागे मोदी देशासाठी विरोधकांना काय वाटतंय माहिती का? ही इलेक्शन काय ग्रामपंचायतचं, हे इलेक्शन ग्रामपंचायत नाही, हे इलेक्शन नरेंद्र मोदीचं आहे. ह्या भारताच्या विकासाचं इलेक्शन आहे. आणि यामध्ये ऐका ना, यामध्ये वस्ती वाडी तांडा प्रत्येक गाव रस्त्याने जोडलाय. पंकज ताईंनी पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ त्या पालकमंत्री असताना 2000 कोटी रुपये आणले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विकसित होत आहे. हे चालत होतं काय सांगतो. 1 रँक 1 पेन्शन माझे वडील मिलिटरीत होते, टोपगोळीवर होते. ज्याचे कुटुंबातला मिलिटरीत माणूस असतो त्याला कळतंय. दगडं घालीत होते तिकडं पाकिस्तानची दगडं लोकांच्या जैनिकाच्या मदत होत्या. भावा बंधूला पाहायला लागत होते. आज दगड हाणतात का? ह्याच्यातून ओळखून घ्या. जम्मू काश्मीरमध्ये दगड घालीत होते ते आपल्या सैनिकाला लागत होते, भावाला लागत होते, त्याला लागत होते, लागत होते. लक्षात घ्या. मोदी आल्यापासून दगड हाणलाय का? हाणलाय का दगड? मग हे काय करणार आहे? हे काय करणार आहे? काय वाटतं तुम्हाला? ताईचा विजय म्हणजे असा भूतोना भविष्याचा विजय होणार आहे. कुणी काय म्हणते रेल्वे तुम्ही चष्मा लावला का? धन्यवाद. पाहिला गेलं तर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे पाहिला गेलं तर जातीपातीचं राजकारण या बीड जिल्ह्यामध्ये होणार. तर मुंडेपेक्षा पंकजा मुंडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशा प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे पाहिलं गेलं तर बजरंग सोनवणे हे कार्यकर्त्यांचा कामापुरता वापर करतात अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी. मात्र या सभेदरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यदेव मीडिया.